Hello dear student, welcome in the online batch of साई अकॅडमी ऑफ सायन्स. ठीक आहे, तुमच्यासमोर इमेज आहे आणि तुम्हाला दिसत आहे ऑनलाईन क्लास स्टँडर्ड 8 सायन्स. आणि आपण फर्स्ट चॅप्टर सुरू करत आहोत, फर्स्ट युनिट, ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम, जे पुढे येईल चॅप्टरमध्ये आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेल. आणि आजचा टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे. आणि जो व्यक्ती तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये शिकवत आहे त्याचा फोटो पण तुमच्या बाजूला दिसत आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे प्रोफेसर उमेश आरके, म्हणजे मी. ठीक आहे. तर चला आपण स्टार्ट करूया आपला फर्स्ट युनिट आणि आपला फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे. तर बघा, हे तुमचं टेक्स्टबुक आहे. ठीक आहे, जे मी तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे, जे तुमच्या जवळ पण असेल. ठीक आहे. तर बघा, मी स्टार्टिंगपासून तुम्हाला दाखवत आहो तुमचा टेक्स्टबुक्स. ठीक आहे. तर हा तुमचा टेक्स्टबुकचा कवर पेज आहे, जनरल सायन्स स्टँडर्ड 8. ठीक आहे. आणि त्यातला पहिला चॅप्टर आपण काय करत आहो, स्टार्ट करत आहो. ठीक आहे. पहिला चॅप्टर, फर्स्ट युनिट आहे आपला, ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ठीक आहे. आणि त्याचा पहिला टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय होते अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय होते ते मी तुम्हाला सांगतो. आणि हा जो पहिला टॉपिक आहे आपला, तोच आपण आज घेणार आहोत फक्त, आणि तोच मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो. तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन 100% पाहिजे. ठीक आहे. आणि जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्याकडे बघा, म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये जाईल आणि तुम्हाला रट्टा मारायची बिलकुल गरज पडणार नाही. ठीक आहे. यू मस्ट हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द माय व्हॉइस अँड ऑन द स्क्रीन. ठीक आहे. तर बघा, आधी मी तुम्हाला समजून सांगतो बायोडायव्हर्सिटीचा अर्थ काय होते. बघा, बायो म्हणजे काय होत असते. बायोचा अर्थ आहे जीव. जीव म्हणजे सजीव. जेवढेही सजीव या प्लॅनेटवर, या पृथ्वीवर आहे, मग त्याच्यात प्लांट आले, ॲनिमल आले. ठीक आहे. ॲनिमलमध्ये आपण ह्युमन पण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे काऊ, डॉग, बफेलो, एलिफंट, बर्ड्स, जेवढे काही सजीव आहे, ज्यांना काय म्हणतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतात. ठीक आहे. आणि प्लांट. ठीक आहे. हे सर्व काय झाले, जीव म्हणजे बायो. आणि डायव्हर्सिटीचा अर्थ होते विविधता, डिफरन्सेस. ठीक आहे. म्हणजे सजीवांमधली विविधता. ठीक आहे. तर बायो म्हणजे जीव, म्हणजे सजीव, आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. तर बायोडायव्हर्सिटीचा अर्थ झाला जैवविविधता, म्हणजे सजीवांमधली विविधता. म्हणजे जेवढे काही सजीव आहे त्यांच्यामध्ये जेवढे काही डिफरन्सेस आहे, म्हणजे वेगवेगळेपणा आपल्याला दिसतो, त्यांना म्हणतो आपण जैवविविधता. ठीक आहे. बघा, ही जी आपली पृथ्वी आहे, ठीक आहे, जे तुम्हाला दिसत आहे, या आपल्या पृथ्वीवर डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. वेगवेगळ्या प्रकारचे सजीव तुम्हाला दिसत आहे. बघा, तुमच्यासमोर पिक्चर आहे आणि तुम्हाला या पिक्चरमध्ये डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसून राहिले. ठीक आहे. यामध्ये पक्षी पण आहे. ठीक आहे. बफेलो पण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डीप पण आहे. डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसून राहिले. म्हणजे आपल्या पृथ्वीवर डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. मग हे जे डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आपल्या पृथ्वीवर, ठीक आहे, आपण यांना कसं ओळखतो. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी बघा ना तुम्ही, हे जे सजीव आहे, या सजीवांमध्ये किती विविधता आहे, किती वेगवेगळे सजीव आहे. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचं हे जे पिक्चर आहे बेस्ट एक्झाम्पल आहे. यामध्ये डिफरंट सजीव तुम्हाला दिसून राहिलेले आहे. ठीक आहे. मग एवढे सारे, आपली पृथ्वी बघा एवढी मोठी आहे, आणि या पृथ्वीवर, या प्लॅनेटवर कितीतरी सजीव आहे, आणि प्रत्येक सजीवामध्ये डिफरन्सेस आहे, म्हणजे विविधता आहे. ठीक आहे. तर मग एवढे सजीव आपण कसे काय लक्षात ठेवू. ठीक आहे. तर आपल्याला जर डॉग दिसतो, आपल्याला जर काऊ दिसते, आपल्याला जर बफेलो दिसतो, आपल्याला जर एखादा बर्ड दिसतो, तर आपण त्यांना लक्षात कसे ठेवतो. कारण की पुष्कळ आहे ना हे प्लॅनेटवर. तर आपण त्यांना काय करतो, त्यांचे भाग करतो आपण.
त्यांचे वेगवेगळे काय करतो भाग करतो. म्हणजे डॉग या जातीचा, काऊ त्या जातीची, बफेलो त्या जातीचा, एलिफंट त्या जातीचा, ह्युमन बिंग त्या जातीचा, आपण जातप्रमाणे काय केलं आहे त्यांचे भाग केले आहे. आणि या सजीवांचे भाग म्हणजेच क्लासिफिकेशन. ठीक आहे. म्हणजेच काय केलं, ही जी बायोडायव्हर्सिटी होती म्हणजे ही जी सजीवांमधली विविधता होती, म्हणजे खूप सारे सजीव आहे ना. जर तुम्ही डॉग बघितला तर डॉगमध्येच कितीतरी जाती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डॉग असतात. तुम्ही जर काऊ बघितलं तर काऊमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे काऊ असतात. तर एवढे असंख्य सजीव, एवढे असंख्य लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर प्लॅनेटवर आहे तर तुम्ही त्यांना लक्षात कसे ठेवाल? तर तुम्ही कसं लक्षात ठेवतात त्यांना? त्यांचं क्लासिफिकेशन करून, म्हणजे तुम्ही त्यांचे भाग केलेले आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला सायंटिस्ट लोकांनी काय केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलं, त्यांचे भाग केले आणि त्याच्यावरून आज आपण एकदम इझिली ओळखून घेतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. या प्लॅनेटवर कितीही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो आपण त्यांना इझिली ओळखून घेतो. कारण काय? त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्यांचे काय केलेले आहे, भाग केलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन म्हणजे काय. ठीक आहे. आता आपण पॅरेग्राफ सुरू करू. याच्यात काय म्हटलं आहे, लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव ॲडॅप्टेड अकॉर्डिंग टू द ग्राफिक रिजन, फूड इंजेशन, डिफेन्स ETC. म्हणजे मागच्या वर्षी आपण ॲडॅप्टेशन हा पहिला चॅप्टर बघितला. ठीक आहे. आणि या पॅरेग्राफचा अर्थ काय आहे, लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ आर ॲडॅप्टेड. म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे या पृथ्वीवर त्यांना ते काय झालेले आहे, त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट करून घेतलेलं आहे. ॲडॅप्ट म्हणजे काय होते, त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट करून घेतलेलं आहे. म्हणजे काय होते, अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन, फूड इंजेशन, डिफेन्स, म्हणजे यानुसार त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट करून घेतलेलं आहे म्हणते. याचा अर्थ काय झाला तर बघा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल राहतात. बर्फाच्या प्रदेशामध्ये तिथं वेगळे ॲनिमल राहतात, वाळवंटाच्या प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारचे ॲनिमल राहतात, एखादा पहाडाचा भाग असेल तिथं वेगळ्या प्रकारचे ॲनिमल राहतात, लँडचा भाग असेल तिथं वेगळ्या प्रकारचे ॲनिमल राहतात आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्यांनी काय केलं, त्या जागेनुसार स्वतःमध्ये काय केले, बदल केले. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी तिथे राहणाऱ्या सर्व सजीवांनी जागेनुसार काय केले, आपल्यामध्ये बदल केले. ठीक आहे. जागेनुसार बदल करणे म्हणजे जिओग्राफिक रिजन. त्यांनी जागेनुसार स्वतःमध्ये काय केले, बदल केले. फूड इंजेक्शन म्हणजे त्यांनी खाण्यापिण्यामध्ये बदल केले. वाळवंटात राहणारा ॲनिमल वेगळ्या प्रकारचं फूड खातो, बर्फात राहणारा ॲनिमल वेगळ्या प्रकारचा फूड खातो, पहाडामध्ये राहणारा ॲनिमल वेगळ्या प्रकारचा फूड राहतो, कारण तो तिथे राहतो. त्या जिओग्राफिकल कंडिशननुसार त्यानं स्वतःमध्ये काय केले, बदल केले. डिफेन्स म्हणजे तो स्वतःचे रक्षण करतो. वेगवेगळ्या ठिकाणचा ॲनिमल, वेगवेगळ्या ठिकाणचा सजीव, तो त्यानुसार त्या जागेनुसार स्वतःचं काय करतो, रक्षण करतो. म्हणजेच काय झालं, सर्व सजीवांनी जागेनुसार स्वतःमध्ये बदल करून घेतले. जागेनुसार त्यांनी स्वतःच्या खाण्यापिण्यामध्ये बदल करून घेतले आणि त्यालाच म्हणतात ॲडॅप्टेड होणे, म्हणजे ॲडॅप्टेशन होणे. म्हणजे डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवर आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या जागेनुसार स्वतःमध्ये काय केले, बदल करून घेतले, त्यालाच म्हणतात ॲडॅप्टेड. आलं लक्षात? व्हाईल ॲडॅप्टिंग, पुढं बघा, व्हाईल ॲडॅप्टिंग. मग ॲडॅप्टेशन होत असताना ह्या सजीवांनी जे स्वतःमध्ये बदल करून घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी यांनी स्वतःमध्ये जे बदल करून घेतले, तर पुढे मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीज टू. म्हणजे या सजीवांनी, प्रत्येक सजीवांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी स्वतःमध्ये काय केले, बदल करून घेतले. म्हणजे स्वतःमध्ये त्यांना ॲडॅप्टेशन परफॉर्म करून घेतलं. आणि हे ॲडॅप्टेशन परफॉर्म करत असताना, स्वतःमध्ये बदल करत असताना बघा, एकाच जातीचे सेम स्पीसीज म्हणजे एकाच जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे. जसं जर मी तुम्हाला दाखवलं ही पिक्चर, तर बघा यामध्ये डॉग तुम्हाला दिसत आहे, पण डॉग आहे, पण बघा वेगवेगळ्या प्रकारचे डॉग तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. म्हणजे सजीवाने त्याच्यामध्ये जे बदल करून घेतले, ॲडॅप्टेशन करून घेतले वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी, त्याने स्वतःमध्ये जे बदल करून घेतले, तर तो डॉग असो तर त्याने त्याच्या सर्व जातीमध्ये बदल झाले. मग बघा वेगवेगळ्या प्रकारचे डॉग तुम्हाला इथं दिसत आहे. म्हणजे स्पीसीज एकच आहे, जात एकच आहे, कोणती डॉग, पण त्यामध्ये पण डिफरन्सेस तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारे काय केलं, ॲडॅप्टेशन करत असताना, सजीवांनी स्वतःमध्ये बदल करत असताना, तो सजीव एका स्पीसीजचा का असो ना, तो एकाच जातीचा का असो ना, त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळेपणा दिसून येतो. काऊ बघा, डिफरंट प्रकारच्या काऊ आहे.
डॉग बघा डिफरंट प्रकारचे डॉग आहे, बफेलो बघा डिफरंट प्रकारचे बफेलोज आहे. ठीक आहे, तुम्ही पहाडाच्या भागात गेले तिथं बफेलो वेगळे दिसेल तुम्हाला, आपल्याकडे बफेलो वेगळे दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आपल्याकडले काऊ वेगळे दिसेल तुम्हाला, जंगलामधले काऊ वेगळे दिसेल तुम्हाला. कारण जंगलामध्ये राहणाऱ्या काऊने तिने त्या त्या एरियानुसार, त्या जॉग्रफीनुसार स्वतःमध्ये बदल करून टाकले, स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन करून टाकले. इथे राहणाऱ्या काऊने इथच्या एरियानुसार स्वतःमध्ये बदल करून टाकले, स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन करून टाकले. तर कितीही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो या पृथ्वीवर, त्यांनी जागेनुसार स्वतःमध्ये काय केले, बदल करून टाकलेले आहे, म्हणजेच त्यांनी ॲडॅप्टेशन परफॉर्म केलेले आहे. पुढं बघा, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस म्हणजे 2011ची जे जनगणना होती त्यानुसार अराउंड 87 मिलियन स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड आणि सी. तर 2011च्या जनगणनेनुसार 87 मिलियन स्पीसीज म्हणजे 87 मिलियन जातीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवर आहे. मग त्याच्यात लँडमधले पण आले म्हणजे जमिनीवर असणारे पण आले, आणि त्यामध्ये सीमध्ये असणारे पण आले म्हणजे पाण्यामध्ये पण असणारे. आता 87 मिलियन म्हणजे 870 लाख. किती म्हणत आहो मी? 870 लाख जातीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवर आहे 2011च्या जनगणनेनुसार. आता मला एक सांगा, 870 जातीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यामध्ये एकाच जातीचे अजून वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. एवढे जास्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे विविधता बघा किती आहे, डायव्हर्सिटी बघा किती आहे सजीवांमध्ये. आणि एवढे मोठे सजीव लक्षात ठेवण्यासाठीच मग त्यांचं काय केलं, क्लासिफिकेशन करण्यात आले, त्यांचे भाग करण्यात आले. पुढे बघा, टू स्टडी such a vast number it was essential to divide them into the group. मग एवढा मोठा व्हास्ट नंबर म्हणजे 870 लाख सजीवांचा स्टडी करण्यासाठी त्यांना डिवाईड करणं आवश्यक झालं, म्हणजे त्यांचे भाग करणे आवश्यक झालं. म्हणून वेगवेगळे जातीचे ॲनिमल म्हणून आपण काय करतो, आज ओळखतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. ठीक आहे, कारण जर त्यांना जर डिवाईड केल्या गेला नसतं, त्यांचं जर क्लासिफिकेशन केलं गेलं नसतं, तर आपण त्यांना आज ओळखू शकलो नसतो, आपण कन्फ्यूज झालो असतो. ठीक आहे, पुढे बघा, सो ग्रुप्स अँड सब ग्रुप वर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग एवढे जे सजीव आहे, एवढे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे पृथ्वीवर, यांचे भाग केले गेले यांना लक्षात ठेवण्यासाठी. तर कसे काय यांचे भाग केले, कसं काय यांना डिवाईड केलं, म्हणजेच कसं काय यांचं क्लासिफिकेशन केलं, तर ह्या सजीवांमधला सारखेपणा म्हणजे सिमिलॅरिटीज आणि या सजीवांमधला वेगळेपणा म्हणजे डिफरन्सेस, या दोन गोष्टी लक्षात घेऊन काय केलं, या सजीवांचे क्लासिफिकेशन करण्यात आले, म्हणजे यांना डिवाईड करण्यात आलेलं आहे. आणि त्यानुसार मग आज काय करतो आपण, त्यांना लक्षात ठेवू. आज आपल्याला कोणताही सजीव दिसला, ठीक आहे, तो पक्षी असो, तो प्राणी असो, की आपण त्याला पटकन ओळखतो. कसं काय ओळखतो आपण त्यांना, कारण आधीच त्यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन करून टाकण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांचे आधीच भाग केलेले आहे. कशावरून, तर त्यांच्यामधला सारखेपणा सिमिलॅरिटी आणि सजीवांमधला वेगळेपणा म्हणजे डिफरन्सेस, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे काय केले आहे, भाग केलेले आहे. ठीक आहे, शेवटचा पॅरेग्राफ बघा, दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि ही जी प्रोसेस होती लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाईड करण्याची, म्हणजे सजीवांचे भाग करण्याची, सजीवांचे क्लासिफिकेशन करण्याची, ही जी प्रोसेस होती यालाच म्हणतात बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय झालं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांना डिवाईड केल्या गेलं ग्रुपमध्ये आणि सब ग्रुपमध्ये. मग ग्रुप म्हणजे काय बघा, डॉगचा एक ग्रुप झाला आणि त्याच्यामध्ये डॉगच्या वेगवेगळ्या जाती म्हणजे त्याचे सब ग्रुप झाले. बफेलोचा एक ग्रुप झाला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बफेलो असतात, तो त्याचा सब ग्रुप झाला. काऊ झाली तर काऊमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या काऊ असतात, तर काऊ एक ग्रुप झाला आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या ज्या काऊ आहेत तो त्याचा सब ग्रुप झाला. तर अशा प्रकारे या पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांना काय केलं, क्लासिफाय केलं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे भाग करण्यात आले आणि त्यालाच म्हणतात बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर तुम्हाला आता बायोडायव्हर्सिटी आणि नीड ऑफ क्लासिफिकेशन हा पूर्ण टॉपिक एकदम इझिली समजला असेल असं मला वाटते. ठीक आहे, पुढे बघा, शेवटची लाईन, रॉबर्ट हार्डिंग विट्टेकर हा सायंटिस्ट आहे. ठीक आहे, या सायंटिस्टचं पिक्चर मी तुम्हाला दाखवतो. हा तो सायंटिस्ट आहे, रॉबर्ट हार्डिंग विट्टेकर. ठीक आहे, आता हा सायंटिस्ट केवढा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, तर बघा, रॉबर्ट हार्डिंग विट्टेकर वॉज अन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. हा अमेरिकेचा आहे. इन
1969 ही डिवायडेड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप. तर या सायंटिस्टने काय केलं, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे या पृथ्वीवर त्यांना लक्षात ठेवण्यासाठी काय केले, त्यांना 5 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. कोणी डिवाईड केलं, तर या सायंटिस्टने, ज्याचं नाव होतं रॉबर्ट हार्डिंग विट्टेकर. तर यांनी या पृथ्वीवर असणारे जे असंख्य लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, खूप सारे सजीव आहे पृथ्वीवर, यांना लक्षात ठेवण्यासाठी याने काय केले, या सजीवांचे 5 ग्रुप केलेले आहे. ठीक आहे. मग ते 5 ग्रुप कोणते आहे आणि आज आपण त्यांना कशा प्रकारे लक्षात ठेवतो, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक होता बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, जे तुम्हाला इझिली समजलेलं असेल. ठीक आहे. तर आता पुढं मी काय म्हणतो ते लक्षात ठेवा. तुम्हाला आजपासूनच स्टडी स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला टॉपिक समजलेला आहे. ठीक आहे. हा टॉपिक बघा. याची नोट्स मी तुम्हाला ऑलरेडीच दिलेली आहे. त्या नोट्समध्ये याच थेरीचे पॉईंट तुम्हाला काढून दिलेले आहे. ठीक आहे. नोट्स काही वेगळी डिफरंट नाही आहे. याच्यामधलेच ही जी पूर्ण थेरी आहे, या पूर्ण थेरीमधले पॉईंटच त्या नोट्समध्ये दिलेले असतात. ठीक आहे. तर तुम्हाला हा टॉपिक समजल्यानंतर ते पॉईंट बघायचे आहे नोट्समध्ये, त्याला तुम्हाला लिहून बघायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, टॉपिक प्रिपेअर केल्यानंतर त्याला लिहून बघणे, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा त्याला लिहून बघणे. ठीक आहे. नोट्समध्ये न बघता आपल्याला तो टॉपिक लिहिता आला पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रत्येक टॉपिकची प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. आणि जेव्हा हा चॅप्टर, हा युनिट संपेल, आपण लगेच त्याच्यावर टेस्ट घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला आतापासूनच स्टडी स्टार्ट करायचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर पुन्हा व्हिडिओ बघा. आणि अजून काही लक्षात नाही आलं तर मला विचारा, ग्रुपवर मेसेज करा किंवा तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता. आणि आपले जेवढे काही तुमचे वेगवेगळे मित्र आहे, आपल्या मागच्या वर्षी जे आपल्यासोबत नव्हते, त्यांना पण सांगा. ठीक आहे. बॅच सुरू झाली आहे म्हणून त्यांचे व्हॉट्सअप नंबर मला पाठवा. आपण त्यांना ग्रुपमध्ये ॲड करू आणि त्यांना पण या एज्युकेशनचा काय मिळेल, या ऑनलाईन टीचिंगचा फायदा मिळेल. ठीक आहे. तर थँक्यू.